नमस्कार, मी शिवानी. आपण पाहत आहात आवाज इंडिया टीव्ही. वळूयात आजच्या महत्त्वाच्या बातम्यांकडे. बातमीपत्राच्या सुरुवातीला एक आनंदाची बातमी. पुण्यातील नामांकित गिरीप्रेमी संस्थेच्या गिर्यारोहकांनी पुन्हा एकदा जागतिक पातळीवर महाराष्ट्राच्या आणि देशाच्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा रोवला. 2012 ते 2013 या ऐतिहासिक यशानंतर गिरीप्रेमीच्या 3 धाडसी गिर्यारोहकांनी जगातील सर्वोच्च शिखर असलेल्या माउंट एव्हरेस्टवर यशस्वी चढाई केली आहे. गुरुवारी सकाळी या वीरांनी एव्हरेस्टच्या माथ्यावर भारताचा तिरंगा ध्वज अत्यंत अभिमानानं फडकावला. गिरीप्रेमीच्या या विशेष मोहिमेमध्ये विवेक शिवदे, मिहीर जाधव आणि अखिल काटकर या 3 तरुण आणि जिद्दी गिर्यारोहकांनी निसर्गाच्या कठीण आव्हानावर मात करत एव्हरेस्ट सर केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार हे सध्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या राजकारणामध्ये कमालीचे सक्रिय झालेत आणि याच सक्रियतेचा पुढचा आणि अत्यंत महत्त्वाचा टप्पा आज बारामतीमध्ये पाहायला मिळणार आहे. आमदार रोहित पवार यांनी आज बारामतीमध्ये एक जनता दरबाराचं आयोजन केलंय. काही दिवसांपूर्वीच त्यांनी 2029च्या निवडणुकीबद्दल केलेल्या विधानाच्या पार्श्वभूमीवर या जनता दरबारामुळे राजकीय वर्तुळामध्ये वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांना हॅकर्सनं अजून एक झटका दिला. ट्विटरनंतर आता त्यांचं इंस्टाग्राम खातेही हॅक करण्यात आलेलं आहे आणि त्यांनी एक्सवर इंस्टाग्राम खाते हॅक झाल्याचा स्क्रीनशॉट पोस्ट केलाय. त्यांनी मेटाला टॅग करत एक कमेंट केली आहे की मला इंस्टाग्राम अकाउंट ॲक्सेस करता येत नाहीये. हा ॲक्सेस संपलाय. मी हे खातं रिकव्हर करण्याचा प्रयत्न करतोय, पण त्यात अद्याप यश आलेलं नाही अशी कमेंट दिपके यांनी केली आहे. त्यावर मेटानं कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये. राजकीय वर्तुळातून एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसलाय. शिवसेनेचे नवनिर्वाचित नगरसेवक विक्की सिंग, दर्शन सिंग लबाणा यांचं नगरसेवक पद रद्द करण्यात आलंय. ते नुकतेच उल्हासनगर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 6 मधून निवडून आले होते. मात्र आता त्यांचं नगरसेवक पद रद्द करण्यात आलंय. शिंदेंना हा मोठा धक्का मानला जातोय. लोकशाहीची हत्या करणाऱ्या आणि मतदार यादीत घोळ करणाऱ्यांना आगामी काळामध्ये जेलमध्ये जावं लागेल असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलाय. मुंबईमध्ये जन्मदाखल्याच्या 80,000वरून अधिक नोंदी बोगस असल्याचं धक्कादायक वास्तव आहे आणि या बोगस दाखल्यांचा अभ्यास केला असता त्यातील बहुतांश दाखले एका समाजाचा असल्याचं दिसून येत आहे. यामागचं कारण म्हणजे काँग्रेसनं वोट बँक वाढवण्यासाठी केलेला हा प्रयत्न होता असा थेट आरोप मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी शुक्रवारी केला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, अजित पवार यांच्या राजीनाम्यानं रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी येत्या 18 जून रोजी पोटनिवडणूक होणार आहे. ही पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची दाट शक्यता असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून या जागेसाठी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, प्रमोद हिंदुरावाडी, अविनाश आदिक यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू आहे. स्वाभिमानीचे शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्यातील राजकीय वैर अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे. एकेकाळी मित्र असणारे हे दोन्ही नेते आता एकमेकांच्या विरोधात आहेत. मात्र हे दोन्ही नेते आज चक्क एकमेकांना भेटून चहाचा आनंद घेताना पाहायला मिळाले. त्यामुळे त्यांच्या भेटीची चांगली चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार बचत करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबईहून शिर्डीला चक्क रेल्वेनं आलेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते शिर्डीमध्ये तोफगोळे तयार करणाऱ्या खासगी कारखान्याचं उद्घाटन होतं आणि त्यासाठी फडणवीस शिर्डीला आलेत. शिर्डीला विमानतळ आहे, त्यामुळे येथील दौरे विमान किंवा हेलिकॉप्टरनं होतात. मात्र फडणवीस यांनी मोदींचा शब्द पाळलाय. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये झालेल्या 12वी परीक्षेचे गुणपत्रक, प्रमाणपत्र आणि स्थलांतर प्रमाणपत्राचं वाटप सोमवार 25 मे रोजी दुपारी 3 वाजल्यापासून करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी संबंधित शाळा किंवा ज्युनियर कॉलेजमधून कागदपत्रे घ्यावी असं आवाहन करण्यात येत आहे. देशामध्ये खळबळ उडवणाऱ्या नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये रोज नवनवीन खुलासे समोर येतात. आता लातूरमधील आणखी 2 डॉक्टरांची चौकशी करण्यात आली आहे. पथकानं शुक्रवारी सकाळी जुना औसा मार्गावरील दत्त मंदिराजवळील एका BAMS डॉक्टरच्या दवाखान्यात जाऊन तपासणी केली आणि पथकानं काही कागदपत्रे देखील ताब्यात घेतल्याचं सूत्रांनी सांगितलं. सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपमध्ये जोरदार हालचाली सुरू झाल्या असून
अनेक दिग्गज इच्छुकांमध्ये आता एका युवा नेत्याचं नाव वेगानं पुढे येत आहे. माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचे चिरंजीव रोहन देशमुख यांच्या नावाची सध्या राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा आहे. पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ उडवणाऱ्या AJ फर्निचर मॉल गोळीबार प्रकरणाचा पोलिसांनी थरारक उलगडा केला. या प्रकरणामध्ये पिंपरी चिंचवड पोलिसांनी थेट उत्तराखंडमधील हरिद्वार येथून बिश्नोई गँगच्या 3 शूटरला अटक केली आहे. या तपासातून सिद्धू मुसेवाला हत्याकांडाशी संबंधित धक्कादायक धागेदोरे समोर आले. तब्बल 2 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी हा संपूर्ण कट रचण्यात आल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालंय. शेवटी पोलीस ठाणे हद्दीमध्ये पैशाच्या वादातून एका तरुणाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यावेळी आरोपी जाशिम सय्यद आणि समीर शेख यांच्यामध्ये उसने घेतलेल्या पैशांवरून वाद झाला. वादाचं रूपांतर शिवीगाळ आणि हाणामारीत झालं आणि यावेळी जाशिम सय्यद यानं त्याच्या स्कूटीमध्ये ठेवलेला स्क्रू ड्रायव्हर काढून समीरच्या मानेवर वार केला. यामध्ये समीर गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याला तातडीनं KEM रुग्णालयामध्ये दाखल केलं, मात्र त्याला मृत घोषित करण्यात आलं. मुंबईतील परळ भागात 15 वर्षाच्या शाळकरी मुलीला शाळेत सोडण्याच्या बहाण्यानं कारमध्ये बसून तिच्याशी अश्लील चाळे करणाऱ्या 32 वर्षीय चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयानं आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे. पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडसह पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात पावसानं हजेरी लावली आहे. कोंढव्यातील ज्योती चौकामध्ये पावसाचं पाणी साचलं होतं. काही दिवसांपासून पुणे शहरात तापमानाचा पारा 40 अंशच्या पुढे गेल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. आज सकाळपासून मात्र शहरामध्ये ढगाळ वातावरणामुळे दुपारी पावसाला सुरुवात झाली. पुण्यामध्ये मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली आहे. शहराच्या पश्चिम आणि पूर्व भागामध्ये पावसानं हजेरी लावली. मुंबईसह कोकणामध्ये वारं फिरल्याचं चित्र आहे. आज मुंबईसह पालघर परिसरात हवामान उष्ण आणि दमट राहील. ठाण्यासह दक्षिण कोकणामध्ये वादळी पावसाची शक्यता आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तासी 30 ते 50 किमी वेगाने वारे वाहून विजांसह पाऊस होईल. रत्नागिरीला 24 तासांसाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे. राज्यामध्ये सध्या उष्णतेची लाट पाहायला मिळते. विदर्भात तर तापमानानं कहर केला. विदर्भातील 3 जिल्ह्यांना हवामान विभागाकडून उष्णतेचा रेड अलर्ट देण्यात आलाय, तर उर्वरित जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. राज्याच्या इतर भागांमध्ये देखील अशीच परिस्थिती पाहायला मिळते. होम मिनिस्टरचा हा कार्यक्रम पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाला असल्याचं बोललं जात आहे. हा शो पुन्हा एकदा अभिनेते, निर्माते, लेखक आदेश बांदेकर होस्ट करणार आहेत. याबाबत कोणतीही अधिकृत भूमिका झी मराठी वाहिनीकडून जाहीर करण्यात आली नसली तरी अलीकडेच पार पडलेल्या अंबा महोत्सवादरम्यान झी मराठी वाहिनीच्या प्रोग्रामिंग हेड कल्याणी पठारे यांनी दार उघडबाय म्हणत भाऊजी येणार की आणखी कोणी येणार असं म्हणत नव्या कार्यक्रमाचे संकेत दिले. देऊळबंद 2 हा 21 मे रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाची सर्वत्र खरं तर खूप जोरदार चर्चा सुरू आहे. शुक्रवारी हा चित्रपट प्रदर्शित करण्याऐवजी गुरु पुष्पामृत योग आणि ब्रह्ममुहूर्त साधत गुरुवारी या चित्रपटाचं प्रदर्शन झालं. या सगळ्यामध्ये दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे यांनी देऊळबंद 3 या चित्रपटाची घोषणा केली आहे. दुसऱ्या भागाच्या शेवटी स्वामी राघव शास्त्रीला कॉल करताना दिसतात आणि तिसऱ्या भागाबद्दल चाहत्यांना मोठं सरप्राईज मिळतं. सध्या सोशल मीडियावर देऊळबंद 3च्या घोषणेचं काही व्हिडिओज देखील व्हायरल होतात. बॉलिवूड अभिनेता वरुण धवननं अनेक चित्रपटांमध्ये काम केलंय. अलीकडेच त्याचा बॉर्डर 2 चित्रपट सुपरहिट झाला. त्यानंतर आता वरुण लवकरच हॉलिवूडमध्ये झळकणार असल्याची चर्चा होतीये. पिंक विलाच्या एका रिपोर्टनुसार वरुण धवन निर्माता लॉरेन्स कासानॉफ यांच्या एका मोठ्या हॉलिवूड ॲक्शनपटामध्ये काम करण्याची शक्यता आहे. बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव याच्या आगामी रफ्तार या चित्रपटाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. या चित्रपटाची नवीन रिलीज डेट ही अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे. आता हा चित्रपट 16 ऑक्टोबर 2026 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दसऱ्याच्या मोठ्या सुट्टीच्या वीकेंडमध्ये चित्रपट प्रदर्शित होत असल्याने चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. सोशल मीडियावर सुनील पाल आणि समय रैना यांच्यामध्ये झालेल्या वादानंतर काही नेटकरी हे समय रैनाचं समर्थन करतायत, तर काही नेटकरी हे सुनील पालला सपोर्ट करतायत. सुनील पाल यांनी समय रैनाला आव्हान दिलंय. त्यानं सांगितलंय की तू जर खरा कॉमेडियन असशील तर मग तू तुझ्या शोमध्ये तुझ्या आईवडिलांना जज म्हणून बोलवशील. मला बघायचंय तुझ्यामध्ये किती हिंमत आहे, असं सुनील पाल यांनी सांगितलं. पुढे त्यांनी असंही सांगितलं की आजकालचे कॉमेडियन हे सोपा मार्ग निवडतात, असे जोक मारतात जे आपल्या कुटुंबासोबत आपण पाहू शकत नाही. शुक्रवारी हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्यामध्ये सामना पार पडला. या सामन्यामध्ये हैदराबाद संघानं RCBच्या गोलंदाजीसमोर 4 विकेट गमावून 255 धावा केल्या आणि RCBला विजयासाठी 256 धावांचे आव्हान दिले.
हे आव्हान पूर्ण करण्यामध्ये आरसीबी अयशस्वी ठरली आणि हैदराबादनं 55 धावांनी विजय मिळवला. या हाय स्कोरिंग सामन्यातील एक व्हिडिओ सध्या समोर आलाय, ज्यामध्ये पहिल्या इनिंगमध्ये आरसीबीचा गोलंदाज कुणाल पांड्यानं टाकलेला बाउन्सर बॉल पाहून सनरायझर्स हैदराबाद संघाची मालकीण काव्या मारन ही भडकली. सध्या तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. IPL 2024 मध्ये 67वा सामना शुक्रवारी सनरायझर हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यामध्ये पार पडला. राजीव गांधी स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यामध्ये आरसीबीचा 55 धावांनी पराभव झाला. मात्र फलंदाज विराट कोहलीनं एक वर्ल्ड रेकॉर्ड नावावर करून आपली प्रतिभा पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. शुक्रवारी सोन्याच्या दरात काहीशी वाढ झालेली पाहायला मिळत होती. मात्र शनिवारी 23 मे रोजी सोन्याच्या दरामध्ये काहीशी घसरण झाली आहे. मुंबईमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा सोन्याचे 430 रुपयांनी कमी झालाय. पश्चिम आशियातील अस्थिर परिस्थिती आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील अनिश्चितता यामुळे सध्या सराफा बाजारामध्ये मोठी हालचाल निर्माण झाली आहे. चीनमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. उत्तर चीनमधील एका कोळसा खाणीमध्ये स्फोट झाल्यानं 82 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सरकारी माध्यमांनी दिली आहे. चीनमधील मागील काही वर्षात घडलेल्या सर्वात मोठ्या औद्योगिक दुर्घटनांपैकी ही एक दुर्घटना आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांका ट्रम्पच्या हत्येचा कथितपणे कट रचण्यात आल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. न्यूयॉर्क पोस्टनं दिलेल्या वृत्तानुसार इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सचं समर्थन करणाऱ्या दहशतवाद्यांकडून हा हल्ला केला जाणार होता. मोहम्मद बाकेर साद दाऊद अल सादी असं या दहशतवादाचं नाव असून त्याला FBI अटक केली आहे. 32 वर्षीय मोहम्मद अल साईदीनं ठार मारण्याची शपथ घेतली होती. त्यांच्याकडे कथितपणे तिच्या फ्लोरिडाच्या घराचे ब्लूप्रिंट देखील होते. अमेरिका आणि इराणमधील संघर्ष पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इराणवर लष्करी हल्ल्याच्या तयारीत असल्याचं समजलं जात आहे. दोन्ही देशांमधील संवादाचा मार्ग अद्याप पूर्णपणे बंद झालेला नाहीये. मात्र व्हाईट हाऊस आणि पेंटागॉनमध्ये वेगवान हालचाली घडत असून त्यामुळे मोठ्या हल्ल्याची तयारी सुरू असल्याची शंका सध्या निर्माण होती. अमेरिकेचं नागरिकत्व म्हणजे ग्रीन कार्ड मिळवण्यासाठी वाट पाहणाऱ्या हजारो भारतीयांसाठी मोठी घडामोड समोर आली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनानं शुक्रवारी नवे नियम लागू करत असल्याची घोषणा केली. नव्या नियमानुसार आता ग्रीन कार्डसाठी अर्ज करणाऱ्या प्रवाशांना अमेरिका सोडून आपल्या देशामध्ये परतावं लागणार आहे आणि तिथूनच आपली अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. आतापर्यंत अनेक लोक अमेरिकेतच राहत ॲडजस्टमेंट ऑफ स्टेट्स या प्रक्रियेच्या माध्यमातून ग्रीन कार्डसाठी अर्ज करत होते, पण नव्या नियमानंतर ही प्रक्रिया जटिल होणार आहे. आजच्या बातमीपत्रात इथेच थांबूयात. अनेक महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवाज इंडिया TV. शोध सत्याचा.